अजिंक्यतारा पायथ्याशी सातारा बार असोसिएशनतर्फे वृक्षारोपण आणि संवर्धन याचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे आणि ते वृक्षारोपण करून आम्हाला खूप छान वाटत आहे आणि आजचं वातावरण पण खूप छान आहे आणि हे वृक्षारोपण केलेलं आहे त्याचं संवर्धन वर्षभर करू असंही आम्ही ठरवलेलं आहे। आज आपण इथं जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं निसर्ग संवर्धन दिनाच्या निमित्तानं आपण हा सातारा जिल्हा बार असोसिएशनच्या वतीनं आणि बरीच आमची बाकीची डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिस असेल आपला आत्ताचा क्लब कुठला जायंट्स क्लब यांच्या माध्यमातून आपण हा आज ह्याचा दिन साजरा करतोय आणि हे दिन साजरा करण्याचा महत्त्वाचा उद्देश निसर्गाचा समतोल बिघडला आहे आणि दिवसेंदिवस वृक्षतोड होते आणि हा समतोल कुठंतरी व्यवस्थित राखण्यासाठी आपण हा उपक्रम मोठ्या प्रमाणात साजरा करतोय आणि त्या दृष्टीनं आज आमच्या विधी सेवा न्यायाधिकरणाच्या सचिव माननीय बेदरकर मॅडम यांनी वेळात वेळ काढून इथं हजेरी लावली त्याबद्दल सर्वप्रथम मी बारच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो। त्याचबरोबर महाराष्ट्र बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे विद्यमान सदस्य आणि माजी अध्यक्ष वसंतरावजी भोसले आमचे बरेच माजी पदाधिकारी आमच्या बारचे इथं आज उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो। इथं बरेच मंडळींनी आपणहून स्वतःहून वकील मंडळींनी आणि विशेषतः फॉरेस्ट ऑफिसनं सुद्धा झाडं आपल्याला डोनेट केलेले आहेत त्या सगळ्या झाडांचं आपण संवर्धन करूया यासाठी आमची कार्यकारिणी गेले 3 दिवस सातत्याने इथं काम करते त्यांचंही मी या घेतलेल्या श्रमाबद्दल आभार मानतो आणि बार असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या तसंच रोटरी क्लब आणि जायंट्स क्लब यांच्या मार्फत घेतलेल्या कार्यक्रमात मला इथे उपस्थित राहायची एक चांगली संधी मिळाली त्यासाठी मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानते आणि आपण सर्व मिळून वृक्षाचे संवर्धन करूया असं जर आज आपण ठरवलं तर या कार्यक्रमाचा खरा आपल्याला मोबदला मिळेल अशी मनापासून आपल्या सगळ्यांना इच्छा व्यक्त करतो। निसर्गामध्ये आपण बघतो की गेल्या काही वर्षांमध्ये शहरांचं काँक्रिटीकरण झालं आहे आणि याच्यामधून पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगामध्ये माणसांची संख्या आणि वृक्षांची संख्या याच्यामध्ये प्रचंड असमतोल झाला आहे। वॉर्मिंग गरम हवा आणि वॉर्म वातावरण जे आहे त्या वातावरणामुळे भविष्य काळामध्ये सगळ्या पृथ्वीचा समतोल बिघडू शकतो आणि तो जर समतोल ठेवायचा असेल तर आपल्याला वृक्षारोपण आणि वृक्षांची लागवड करण्याशिवाय आता पर्याय नाही आहे। तरी पण गेल्या काही वर्षामध्ये जेव्हा केव्हा ह्या गॅसची घरोघरीची निर्मिती झाली त्यावेळेला जळणासाठी वृक्षतोड जी होत होती घरोघरी चूल पेटवण्यासाठी जी वृक्षतोड होती ती बऱ्यापैकी थांबलेली आहे। त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये नैसर्गिकरित्या सुद्धा वृक्ष वाढत आहेत पण काही निर्जन ठिकाणी वृक्ष लागवड केल्याशिवाय तिथं वाढणार नाही आहे। त्या अनुषंगाने आज अजिंक्यतारा परिसरामध्ये एका निर्जन ठिकाणी आपण वृक्षांची लागवड करतोय आणि सातारकरांसाठी सुद्धा आपल्याला सातारा शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं वृक्षारोपण झालेलं आणि ती वृक्ष वाढल्यानंतर एक चांगलं निसर्ग सौंदर्य इथं निर्माण होणार आहे। त्या अनुषंगाने सातारा जिल्हा बार असोसिएशन हा जो काही उपक्रम केला आहे त्यासाठी तो एक कौतुकास्पद प्रकल्प म्हणता येईल कारण ही नुसती झाडं लावायची नाही तर ती वर्षभर सांभाळायची आहेत आणि ती वारंवार इथं येऊन बारचे पदाधिकारी आणि बारचे सदस्य इथे येऊन ती याचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करतील अशी आमच्या बारच्या पदाधिकाऱ्यांना आणि आमच्या सदस्याला मी आवाहन करेन की आपण ह्या झाडांचं वृक्षारोपण करण्यासाठी वारंवार इथं भेट दिली पाहिजे आणि ती झाडं जगवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे कारण ही लँड जी आहे ही जमीन जी आहे जमीन म्हणता येत नाही हा सगळा खडकाळ प्रदेश आहे वारंवार ह्या झाडांना पाण्याची आवश्यकता लागणार आहे तर ती पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि तसे आपण सगळे मिळून करूया अशी आशा व्यक्त करतो। आज बार काउन्सिल सातारा जायंट ग्रुप सातारा वन आणि सामाजिक वनीकरण विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण आहोत आणि आज खऱ्या अर्थानं दुर्मिळ योग आहे किंवा शर्करा योग दुग्ध शर्करा योग आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आज जागतिक निसर्ग संवर्धन दिन आहे आणि या दिनाच्या निमित्तानं हा आपण कार्यक्रम वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित
माननीय न्यायाधीश मॅडम, सर्व सदस्य, निसर्गप्रेमी, वृक्षप्रेमी, आपण या अजिंक्यतारा परिसरामध्ये वृक्ष लागवड करून हा जो काय आपला डोंगराळ भाग आहे किंवा हा जो काय भाग आहे हा हरित आपण करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये साताराकरांसाठी हे निश्चितच हे एक चांगलं पर्यटन स्थळ होईल ही या ठिकाणी आशा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि आपण जे काही वृक्ष लागवड करणार आहोत त्याचं आपण सर्वजण मिळून त्याचं संवर्धन आणि संरक्षण करूयात.